नमस्कार भक्तांनो. आज आपण एका अशा विषयावर अत्यंत मोकळेपणाने आणि गंभीरतेने संवाद साधणार आहोत, जो आज आपल्या समाजाचा पाया पोखरीत आहे. तो विषय म्हणजे आजची तरुण पिढी आणि चुकीची व्यसने. विचार करा, ज्या वयात तरुणांच्या हाताला काम असायला हवे, ज्या वयात त्यांच्या डोक्यात भविष्याची सुंदर स्वप्ने असायला हवीत आणि ज्या वयात त्यांच्या शरीरात देशाचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे नशीब बदलण्याचे सामर्थ्य असायला हवे. दुर्दैवाने त्याच वयात आमचा तरुण आज मोबाईलचे व्यसन, अंमली पदार्थाचे व्यसन, दारू, सिगारेट किंवा जुगाराच्या विळख्यात अडकत चालला आहे. ज्या आईवडिलांनी रक्ताचे पाणी करून स्वतःचे पोट मारून आपल्या मुलाला मोठे केले, त्यांचाच तरुण मुलगा जेव्हा व्यसनाच्या आहारी जातो, तेव्हा त्या घराची काय अवस्था होत असेल. आजकाल व्यसन करणे ही एक फॅशन किंवा स्टेटस सिम्बॉल बनली आहे. मित्रांच्या ग्रहास्तव सुरू झालेली एक साधी सिगारेट किंवा दारूचा एक पेग माणसाचे पूर्ण आयुष्य कधी उद्ध्वस्त करून टाकतो, हे त्यालाच कळत नाही. तरुण म्हणतात, आम्ही तणाव दूर करण्यासाठी व्यसन करतो. पण विचार करा, व्यसनाने तणाव दूर होतो की आयुष्य संपून जाते. भक्तांनो, साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे एक प्रापंचिक लोकांचे, विशेषतः तरुणांचे खूप मोठे हितचिंतक होते. जेव्हा मठात तरुण यायची, तेव्हा महाराज त्यांच्या प्रपंचासोबतच स्वतःच्या शरीराची आणि मनाची शुद्धता राखण्याचा उपदेश करायचे. माणसाचे मन व्यसनाकडे का ओढले जाते, वासना आणि व्यसनात काय फरक आहे आणि कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटशिवाय केवळ रामनामाच्या आणि मानसिक शक्तीच्या बळावर व्यक्तीला व्यसनमुक्त कसे करावे, याचे जे अद्भुत आणि व्यावहारिक मार्गदर्शन महाराजांनी केले आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की माणूस किंवा तरुण पिढी व्यसनाच्या आहारी का जाते. महाराज आपल्या एका प्रवचनात मनाच्या स्वरूपाबद्दल सांगतात. अरे, हे मन अतिशय चंचल आहे. या मनाला जोपर्यंत तुम्ही कोणत्या तरी चांगल्या कामात गुंतवून ठेवत नाही, तोपर्यंत ते वाईट गोष्टीकडे धावत घेणार. आजच्या तरुण पिढीकडे ऊर्जेचा अथांग महासागर आहे, पण त्या ऊर्जेला योग्य दिशा न मिळाल्यामुळे ती ऊर्जा व्यसनाच्या माध्यमातून चुकीच्या मार्गाने वाहू लागते. महाराजांनी सांगितलेली व्यसनाची 3 मुख्य कारणे आजच्या काळात तंतोतंत लागू होतात. कारण पहिले, संगतीचा परिणाम. महाराज म्हणायचे, जशी संगत लाभेल तसेच तुमचे विचार बनतील. आज बहुतांश तरुण मित्रांच्या दबावामुळे व्यसनाकडे वळतात. तू अजून दारू प्यायला नाहीस, तू अजून सिगारेट का उडत नाहीस, मग तू आधुनिक नाहीस, तू आमच्या ग्रुपमध्ये बसण्याचा लायकीचा नाहीस, असे टोमणे ऐकून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तरुण पहिली पायरी ओलांडतात. महाराज म्हणतात, अशा मित्रांपेक्षा एकटे राहिलेले कधीही चांगले, जे तुम्हाला विनाशाच्या दरीत ढकलत आहेत. कारण दुसरे, मनाची अस्वस्थता आणि रिकामेपणा. आजच्या तरुणाकडे सर्व काही आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पैसे आहेत, पण मनात मात्र एक अनामिक रिकामेपण आहे. स्पर्धा, अपयशाची भीती, नातेसंबंधामधील तुटलेपण यामुळे तरुण मन अस्वस्थ होते. जेव्हा या अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, तेव्हा तात्पुरता आनंद किंवा विस्मरण मिळवण्यासाठी तरुण व्यसनाचा आसरा घेतात. महाराज म्हणतात, जे सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये शोधत आहात ते कधीच टिकणारे नसते. कारण तिसरे, संस्काराचा अभाव. पूर्वीच्या काळी घरात आजी आजोबा असायचे. रोज संध्याकाळी रामरक्षेतून, श्लोकातून किंवा संतांच्या गोष्टीतून मुलांवर नकळत संस्कार व्हायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालकांचा मुलाशी संवाद संपला आहे. पालकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही, यामुळे तरुणाचे मन भरकटत चालले आहे. भक्तांनो, महाराजांच्या काळातील एक अतिशय सुंदर आणि डोळे उघडणारा प्रसंग एका श्रीमंत घराण्यातील एक तरुण मुलगा होता. त्याला दारूचे, गांजाचे आणि जुगाराचे भयानक व्यसन जडले होते. व्यसनाच्या भरात त्याने घराण्यातील अर्धी संपत्ती उडवून दिली होती. आई वडील रडून रडून थकले होते, पण तो कोणाचेच ऐकत नव्हता. शेवटी त्याचे वृद्ध वडील त्याला बळजबरीने गोंदवल्याच्या मठात घेऊन आले. मठात आल्यावर त्या तरुणाने महाराजांकडे पाहिले. त्याला वाटले की महाराज आता त्याला खूप रागावतील, इतर लोकांसारखे टोमणे मारतील. पण महाराज तर मायेची माऊली होते. महाराजांनी त्याच्याकडे पाहिले आणि अत्यंत प्रेमाने विचारले, बाबा, काय नाव तुझे? प्रपंचात सगळे ठीक आहे ना? तो तरुण उद्धटपणे म्हणाला, माझे नाव विठ्ठल आहे महाराज. माझे वडील मला तुमच्याकडे घेऊन आलेत कारण त्यांना वाटते की मी खूप वाईट आहे. हो, मला दारूचे व्यसन आहे, मला गांजा ओढायला आवडतो, मी ते सोडू शकत नाही आणि मला ते सोडायचेही नाही. तुम्ही मला कोणताही उपदेश करू नका. तिथे बसलेले सर्व भक्त थक्क झाले. पण महाराज हसले आणि म्हणाले, अरे विठ्ठल, मी तुला व्यसन सोडायला सांगणारा कोण? तुला जे आवडते ते तू बिनधास्त कर. दारू प्यायची असेल तर पी, गांजा ओढायचा असेल तर ओढ, पण माझी एक छोटीशी अट आहे.
ती तू पाळशील का? तरुणाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, कोणती अट? महाराज म्हणाले, तू जेव्हा जेव्हा दारूचा पेग हातात घेशील किंवा जेव्हा जेव्हा गांजाची चिलीम ओढशील तेव्हा फक्त त्या व्यसनाचा उपभोग घेण्यापूर्वी मनापासून 3 वेळा मोठ्याने म्हण, श्रीराम जय राम जय जय राम. बस एवढंच कर. व्यसन अजिबात सोडू नकोस. तो तरुण हसला. त्याला वाटले की महाराज किती साधे आहेत. नाम घेतल्याने काय होणार? त्याने महाराजांना शब्द दिला आणि तो निघून गेला. तो तरुण आपल्या गावी परतला. काही दिवसांनी तो नेहमीप्रमाणे आपल्या व्यसनी मित्रांसोबत दारूच्या अड्ड्यावर बसला. त्याच्यासमोर दारूचा ग्लास आला. जसा त्याने तो ग्लास ओठाला लावला तशी त्याला महाराजांना दिलेली वचन आठवले. त्याने विचार केला, महाराजांनी सांगितले आहे तर म्हणून टाकूया. त्याने हातात ग्लास धरून मनातल्या मनात म्हटले, श्रीराम जय राम जय जय राम. भक्तांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसे त्याच्या ओठातून रामाचे नाव निघाले तशी त्याच्या अंतरात्म्यात एक अद्भुत जाणीव जागी झाली. त्याला अचानक समोर ठेवलेल्या दारूच्या पेल्याकडे पाहून प्रचंड किळस आली. त्याला वाटले, ज्या पवित्र भगवंताचे नाम मी आत्ता घेतले त्याच्यासमोर मी हे विष माझ्या शरीरात कसे ओतू? त्याने तो ग्लास तसाच बाजूला ठेवला. मित्रांनी खूप आग्रह केला, पण त्या दिवशी त्याला दारूची चव अजिबात आवडली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने गांजा ओढण्याचा प्रयत्न केला. पुन्हा ओढण्यापूर्वी त्याने मोठ्याने म्हटले, श्रीराम जय राम जय जय राम. जसे नाम घेतले तसे त्याचे डोके गरगरू लागले. त्याला जाणवले की ज्या आनंद आणि शांतीसाठी मी आजपर्यंत या व्यसनांच्या मागे धावत होतो ती शांती या विषामध्ये नाहीच. ती तर साक्षात रामनामात आहे. 1 महिन्याच्या आत या तरुणाचे सर्व व्यसन स्वतःहून गळून पडले. त्याचे मन इतके शुद्ध झाले की तो पुन्हा धावत गोंदवलेच्या मठात आला आणि महाराजांच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. तो म्हणाला, महाराज, तुम्ही मला व्यसन सोडायला सांगितले नाही, पण तुमच्या एका अटीने माझ्या आयुष्याचे सोने केले. माझ्या मनातील ती विकृती तुमच्या नामाच्या तेजाने जळून खाक झाली. महाराजांनी त्याला उठवून छातीशी लावले आणि म्हणाले, बाबा, वासना आणि व्यसन हे मनाचे आजार आहेत. माणसाचे मन जेव्हा स्वतःला कमकुवत समजते तेव्हा ते वस्तूमध्ये सुख शोधते, पण जेव्हा मनात रामनामाचे बळ येते तेव्हा मन इतके शक्तिशाली बनते की जगातील कोणतेही व्यसन त्याला स्पर्धा करू शकत नाही. भक्तांनो, आजच्या काळातील तरुणांना जर कोणत्याही प्रकारच्या व्यसनातून, अंमली पदार्थाचे असो किंवा जुगाराचे, बाहेर पडायचे असेल तर महाराजांनी सांगितलेली ही त्रिसूत्री अत्यंत उपयुक्त ठरेल. मनाचा संकल्प आणि नामाचा आश्रय. व्यसन सोडण्यापूर्वी केवळ औषधोपचार पुरेसे नसतात, कारण व्यसन शरीराला नाही तर मनाला दडलेले असते. जोपर्यंत मन आतून मजबूत होत नाही तोपर्यंत माणूस पुन्हा व्यसनाकडे वळतो. म्हणून जेव्हा जेव्हा मनात व्यसनाची तीव्र इच्छा निर्माण होईल तेव्हा डोळे बंद करा आणि किमान 5 मिनिटे श्रीराम जय राम जय जय राम हा जप करा. नामस्मरणामुळे मेंदूतील नकारात्मक विचार शांत होतात आणि मनाला विलक्षण आत्मबळ मिळते. ऊर्जेचे योग्य प्रगटीकरण. महाराज म्हणतात, रिकामे मन हे सैतानाचे घर असते. तरुणांनी स्वतःला सतत कोणत्या ना कोणत्या चांगल्या आणि रचनात्मक कामात व्यस्त ठेवावे. मैदानी खेळ खेळणे, व्यायाम करणे, चांगले ग्रंथ वाचणे किंवा कुटुंबातील कामात मदत करणे. यामुळे मनाला चुकीच्या गोष्टीचा विचार करायला वेळच मिळत नाही. शरीराला कष्ट दिले की रात्री शांत झोप येते, ज्यामुळे नशायुक्त औषधाची गरज भासत नाही. पालकाचा सुसंवाद आणि प्रेम. हा संदेश आजच्या पालकांसाठी आहे. महाराज म्हणतात, जर तुमचे मूल चुकीच्या मार्गाला लागले असेल तर त्याच्यावर ओरडून, त्याला मारझोड करून किंवा घरातून हाकलून देऊन तो सुधारणार नाही. उलट तो अधिक बंडखोर बनेल. त्याला टोमणे मारण्यापेक्षा त्याच्याशी मित्रासारखा संवाद साधा. त्याच्या मनातील अपयश किंवा दुःख समजून त्याला सांगा की तू चुकला तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत. आपण एकत्र बसून यावर तोडगा काढू. आईवडिलांचे हे प्रेम जगातल्या कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा मोठे औषध आहे. भक्तांनो, आजच्या काळात केवळ दारू आणि सिगारेट हेच व्यसन राहिलेले नाही. आज एका अतिशय सुप्त आणि भयानक व्यसनाने आपल्या तरुण पिढीला ग्रासले आहे. ते म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडियावरचे व्यसन. आजचा तरुण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत स्क्रीनकडे पाहत असतो. रील पाहणे, व्हिडिओ गेम्स खेळणे आणि आभासी जगात जगणे यामुळे त्याची एकाग्रता संपत चालली आहे आणि चिडचिड वाढत आहे. महाराज जर आज असते तर त्यांनी या डिजिटल व्यसनाबद्दलही नक्कीच सावधान केले असते. महाराज म्हणतात, ज्या वस्तूवर तुमचे नियंत्रण असायला हवे ती वस्तू जर तुमच्यावर नियंत्रण ठेवू लागली तर समजावे की तुम्ही तिचे गुलाम बनला आहात. मोबाईल हे कामाचे साधन आहे, आयुष्याचे ध्येय नाही. तरुणांनो, दिवसातून किमान 1 तास मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा आणि निसर्गाच्या सानिध्यात जा. आईवडिलाच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी संवाद साधा. स्वतःच्या मनाशी संवाद साधा. जेव्हा तुम्ही आभासी जगातून बाहेर येऊन वास्तवात जगू लागाल तेव्हा तुम्हाला जीवनाचा खरा आनंद पटेल. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवरील
तरुण पिढी आणि चुकीचे व्यसने हा अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा उपदेश तुम्हाला कसा वाटला? आजच्या या कथा आणि महाराजांच्या विचारांनी तुमच्या मनात एक सकारात्मक बदल घडवला का? तुमच्या घरातील किंवा ओळखीच्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी तुम्ही हा नामस्मरणाचा तोडगा वापरणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री राम जय राम, जय जय राम. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.